या कोळीगीत नृत्य महोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक ब्रास बँड पथकाचे वादन दररोज संध्याकाळी कार्यक्रम सुरू होण्याआधी होत असे। राज्य शासनाच्या धोरणानुसार सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या धोरणानुसार स्थानिक कलावंतांना आणि कोळी कलावंतांना हे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन मूळ कलावंतांना घेऊन हा कोळी गीत नृत्य महोत्सव महाराष्ट्र शासनाला करावायचा होता आणि म्हणूनच स्थानिक ब्रास बँड पथकांचे वादक कलावंत आणि याच मातीतील रंगमंचावरचे कलावंत यांना घेऊन हा अस्सल कोळी गीत महोत्सव राज्य शासनाने केला। यावेळी स्थानिक ब्रास बँड पथकांनी आपल्या प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य विभाग मंत्री नामदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे आभार मानले। आजच्या कार्यक्रमामध्ये कोळक कारखान्यामध्ये महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून कोळी नृत्य महोत्सव सुरू आहे। सर्वप्रथम एकविरा आईची कृपा आमच्या कोळी लोकांवर, जय मल्हार खंडूदेवाची कृपा ती आमच्या कोळी आमच्यावर सदैव आहेच। त्याच्यावर पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांची तर कित्येक वर्ष झाली ह्या कोळी लोकांसाठी ते खंबीरपणे उभेच असतात आणि एवढा मोठा महोत्सव या ठिकाणी पहिल्यांदाच म्हणजे किती वर्षानंतर पहिल्यांदाच हा महोत्सव झाला, त्याबद्दल त्यांचा आम्ही खूप सर्व बँडवाले असून दे की सर्व असू दे, कोणी असू दे, गावातले सर्व लोक त्यांचे ऋणी आहो, आभारी आहो त्यांचे। आमचे कार्यकर्ता नितीन कोरे यांची सहकार्य, यांचं खूप सहकार्य आहे त्याबद्दल। म्हणून त्या गावातले सर्व लोक मिळून हे आमचा जो सण साजरा झाला आहे त्यासाठी आम्ही सर्व बँडवाल्यांनी आमची थोडीशी छोटीशी मदत आहे त्याबद्दल। च्या क्रमात बोलायचं म्हणजे ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब यांनी आम्हाला जी कोळी कला नृत्य संधी दिलेली आहे, ती कला सादर करण्याची जी संधी दिली ती खूप मोठी आहे। ती पहिल्यांदाच आपल्या दांडा कोळीवाडा समाजात झालेली आहे। दांडा कोळीवाडा हा सर्व त्यांचा आशिष साहेबांचा ऋणी आहे आणि व गावासाठी प्रत्येक गोष्टीसाठी उभे राहून आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि जी कला आम्ही सादर केलेली आहे ती कला पुऱ्या देशभरात महाराष्ट्रात सादरीकरण सुद्धा झालेली आहे, ती सर्वांना उत्सुकतेने पाहायला भेटेल अशी आम्ही इच्छा बाळगलेली आहे। काय सांगा आजच्या कार्यक्रमाबद्दल? कारखान्यामध्ये कोळी नृत्य महोत्सव साजरा केला। प्रथम मी पालकमंत्री आणि स्थानिक आमदार ॲडव्होकेट आशिष शेलार यांचे खूप आभार मानतो की असेच कोळी महोत्सव जो त्यांनी आज साजरा केलाय, असा कोळी महोत्सव साजरा केला आम्हा बँडवाड्यामध्ये पण उत्साह येतो वाजवण्यासाठी आणि यापूर्वी असेच कार्यक्रम सादर करावे साहेबांनी, आम्हाला पण जरा उत्साह येईल वाजवण्यासाठी, एवढंच मी म्हणतो। आणि असेच आम्ही साहेबांसोबत साहेबांनी खूप असे कार्यक्रम राबवले या दांडे गावात, असेच कार्यक्रम साहेब राबवावे अशी आमची इच्छा आहे। सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यासाठी काय सांगतात? यांचं पण खूप खूप आभार होतो आम्ही। अशाच कार्यक्रमात आम्हाला पण जरा हे येतो, बँडवाल्यांना पण उत्साह येतो जरा वाजवण्यात। आता याच्या पुढे पण आता आम्ही झालं हे याच्या पुढे पण आम्ही चांगले रियाज करून या स्टेजवर येऊ पुढच्या वर्षी असेल तर, एवढंच मी म्हणतो। धन्यवाद।